आणि एकच विश्वास जरांगे पाटलांवरती ठेवून हे सगळेजण दाखल झालेले आहेत। कितीही वेळ लागला तरी त्यांची तयारी आहे आणि कशा पद्धतीने हे सगळे तेवढ्याच तयारीत आहेत, कारण जायला किती दिवस लागतील याचा कोणालाही पत्ता नाहीये। महिनाभराचं सामान घेऊन निघालेत। अगदी प्रज्ञा, आपण काही आंदोलकांशी बोलूया। हे कालपासून त्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात आहेत। तुम्ही कुठून आलात आणि कसं तुमचं नियोजन आहे, म्हणजे कधीपासून तुम्ही या आंदोलनासाठी निघालात आणि कसं नियोजन आहे? आम्ही आंतरवाली सराटीपासून जरांगे पाटलाच्या सोबत आहेत। आम्ही परभणी जिल्ह्यातून लाखो मावळे जरांगे पाटलासोबत काल आंतरवाली सराटीमधून निघालेलो आहेत आणि थेट आता मुंबईमध्ये धडकणार आहोत जरांगे पाटलासोबत। बरं, तुमच्याशी निघण्यापूर्वी, आंदोलनाला निघण्यापूर्वी जरांगे पाटलांनी काही संवाद साधला होता, काही बोलले होते? 3-4 महिन्यापूर्वीपासून जरांगे पाटलाचं चावडी बैठक प्रत्येक मंदिरावर पारावर चावडी बैठक जरांगे पाटलांनी घेतल्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी सरकारला 4 महिन्यापूर्वीच आदेश दिले होते की आम्ही 4 महिन्यानं निघणार आहेत। कालावधी दिला होता की हो आम्ही येणार। प्रज्ञा, तुला एक उदाहरण दाखवतो। NDTV मराठी इथे बघ, लाईव्ह बघतायत लोक आणि आपल्यासोबत पण तेच बोलतायत। स्वतःला ते लाईव्ह बघतायत आणि आत्ताचा आंदोलक कशा पद्धतीने विचार करतो याचं हे उदाहरण म्हणायला लागले। टेक्नोसॅव्ही आहे, ग्रामीण भागातला मराठा असला तरी सुद्धा टेक्नॉलॉजीशी परिचित आहे। आत्तापर्यंत जेवढ्या गाड्या गेल्या त्या गाड्यांमधली स्थिती आपण दाखवली। मला सांगा, तुम्ही स्वतःचा दिवसभराचा दिनक्रम कसा काय करता? तुमचं जेवणाबिवणाची कशी काय व्यवस्था? जेवणाची व्यवस्था ही आमच्यासोबत चूल, भट्टा, गॅस आणि समाज बांधव आमची सोय करीत आहेत। राहण्याची, झोपण्याची जसं जमल तसं। गोरगरीब असेल तर त्याला काय पाण्याची बॉटल देणे शक्य असेल तर ती द्यायलेत, नाहीतर आम्ही सगळं सोबत घेऊन आलेलो आहेत। आता जोपर्यंत आरक्षण देणार नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबईतच राहणार आहोत। आता ही सगळी जमवाजमव करायला खर्च आला असेल 20-25 हजार तरी, कारण आता तुम्ही जवळपास इथंच 7-8 जण दिसताय। आम्ही स्वखर्चानं, आम्ही मेहनती शेतकरी गरीब माणसं आहेत, पण आम्ही आमच्या मेहनतीवर इथं मुंबईला आलेलो आहे सर्व समाज। किती पैसे जमा केले सगळ्यांनी? आम्ही जवळपास आमच्याकडे आता 15,000 रुपये होते, तर आमचे 10,000 रुपये डिझेलला गेले आणि बाकी आमचा जेमतेम खर्च असल्यामुळे आम्हाला काय जास्त खर्च। 5,000 पुढची किती दिवस काढायची तयारी आहे? काय आम्ही काय हाताने करून खाणारी माणसं आहेत सर। नाही, पण 5,000 किती दिवस पूर्ण? काय जेवढे दिवस तेवढे। साहेब, आम्ही मराठा आंदोलक आहेत। आमची मराठा समाज सेवेने आमची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे आणि मराठा समाज आम्हाला कुठेही कमी पडणार नाही, कारण आम्ही येऊसपर्यंत आम्हाला कुठेही अन्न पाणी लागले नाही। मराठा समाजाने आम्हाला पूर्णपणे म्हणजे समजा मदत कार्य केलेलं आहे मराठा समाज। पण आता तुम्ही गावावरनं आलात, काय करताय तिकडे? व्यवसाय काय तुमचा? मी शिक्षण घेतोय। मी आता फर्स्ट इयरला आहे। हो, BComला आहे आता। बरं, मग त्या आरक्षणाचा फायदा होईल तुम्हाला? आरक्षणाचा फायदा होणारच नक्कीच ना। ते तुम्हाला मिळालं तर पाहिजे, म्हणजे आता त्यासाठी लढतोय आम्ही। मुंबईला जातोय जरांगे पाटला सोबत आणि आता जरांगे पाटील सोबतच जाणार आम्ही। आता कसं आहे, तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला कायदेशीर बाबींची कल्पना आहे। OBC कोट्यातनं आरक्षण मिळणं अशक्य आहे असं सरकार म्हणते। असं असताना तुम्हाला भरोसा वाटतोय की OBC कोट्यातनं आपल्याला आरक्षण मिळेल? मिळूच तर आम्ही ठाम तिथेच राहणार आहेत। जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तिथेच राहणार मुंबई। सर, आमचे 58 लाख जे नोंदी गवसल्या आहेत, 58 लाख ज्या नोंदी गवसल्या आहेत त्या OBC मधूनच गवसल्या आहेत। तर आमचं सरकारला असं म्हणणं आहे किंवा ते सुद्धा आमची भाऊबंदकी आहे। आमचे कुठेतरी नाते गोते सरसकट मराठा समाज OBC मध्ये समावेश व्हावा यासाठी ते नाते गोते कुठेतरी लागते। त्यामुळे सरकारनं आम्हाला नम्र विनंती आहे की त्यांनी आम्हाला OBC मधून आरक्षण द्यावं। बरं, तुम्ही काय, म्हणजे काय तुमचा व्यवसाय काय, कशी आहे, काय? आता माझा व्यवसाय शेती आहे सर। मला काय शेती आहे? किती एकर आहे? मला 10 एकर शेती आहे। तर माझं सोयाबीन आणि कापूस हे आमचं उत्पन्न आहे परभणी जिल्ह्यातलं मेन, आणि त्याच्या आधारावर आम्ही आता आमच्या पुढे लेकरं बाळाच्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी मराठा समाजाकडे आता कशा भरपूर अगोदर जमीन होत्या, आता कमी प्रमाणात आल्यामुळं आता गुंट्यावर आलेली जमीन। साधारण वर्षाला किती कमवता? आता आम्हाला वर्षाला सर सगळा खर्च जाऊन जवळपास 1-1.25 लाख रुपये शक्य होते। पुन्हा नाही, निसर्ग साथ देत नाही सर। आरक्षणामुळे दिवस बदलतील वाटतं? 100% सर, 100% आरक्षणामुळे बदलतील सर। कारण कसं आहे, OBC मध्ये मराठा समाज गेला त्या विद्यार्थ्याचं तरी भवितव्य, कारण विद्यार्थ्याचं काय खच्चीकरण व्हायलंय। शेजारच्याला 50 मार्क, बाजूच्याला 75 जरी असले तरी विद्यार्थ्याचं मानसिक खच्चीकरण असल्यामुळे ते जीवन असं त्याला नकोसं वाटायले सर। गुणवंत विद्यार्थी असून पण आमचा फायदा होत नाही, कारण मी लातूरचं 2 दिवसापूर्वीचं उदाहरण सांगतो। एकाला फीस फक्त आरक्षण नसल्यामुळे 42,000 रुपये लागते आणि एकाला आरक्षण असल्यामुळे फक्त 10 रुपये केवळ फीस लागते। 42,000 रुपयामध्ये 10 रुपयामध्ये केवढा फरक आहे?
त्यामुळं आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्हाला दुसऱ्या गोष्टीत आरक्षण पाहिजे नाही, कारण आम्ही आर्थिकदृष्ट्या आम्ही खूप माग असलेलो सध्या झालोत आणि आम्हाला त्यामुळंच आरक्षण पाहिजे. कारण की आम्हाला आहे ना बाकीच्या गोष्टीसाठी आरक्षण पाहिजे नाही. बाकीच्या लोकांना आरक्षणामुळं खूप कोट्यावधीचा लाभ होतो. मराठी एवढे श्रीमंत नाहीत की मुलांची फीस लाख लाख रुपये भरू शकते. त्यामुळं आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्ही त्यासाठी लढणार लास्टपर्यंत. प्रज्ञा, आपण बघतोय की लोकांशी बोलल्यानंतर एक गोष्ट जाणवते की लोकांना पुरेशा परिस्थितीची पुरेशी कल्पना हो. आहे. नेमकं कशामुळे आपण हे आंदोलन करतोय, आपल्याला काय हवं याची पुरेशी कल्पना त्यांना आहे. दृश्य पुन्हा एकदा बघूयात. ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. गेल्या 3 ते 3.5 तासांपासून या रस्त्यावर अशाच पद्धतीनं गाड्यांचा ओघ सुरू आहे. जे मिळेल ते वाहन घेऊन आणि जिथून शक्य होईल तिथून रस्ता प्राप्त करत हे लोक मुंबईच्या दिशेने निघालेले आहे. उत्साह तसूभर कमी झालेला नाही आहे. या लोकांच्या चेहऱ्याकडे बघून तुला असं वाटेल का की हे गेल्या 2-2.5 दिवसांपासून लोक चालतायत किंवा प्रवास करतायत. ही ताकद, हा उत्साह गणपतीची मूर्ती घेऊन हे बघ, हे जे आहे म्हणजे आता याच्यावर एक टीका केली जात होती की गणेशोत्सव असताना अशा पद्धतीने आपण यांच्याशी बोलूया. असं बोललं जात होतं की गणेशोत्सव आहे मुंबईमध्ये, तुमचा त्रास होईल, तुम्ही गणपती पुढे बॉनेटवर लावून चाललेला आहात. आमचा गावचा गणपती विसर्जनासाठी चाललाय मुंबईला. सगळे मराठी मुंबईला चाललेत. गाव तुमच्या गावचा गणपती आहे? हा, नारायणकडून आलो आम्ही. म्हणजे यावेळेला गावात गणपती बसलेला नाही नाही. ज्या गणपती उत्सवामुळे त्रास होऊ शकतो मुंबईकरांना आणि मुंबईत वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, गर्दीचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, अशा पद्धतीनं बोललं जात होतं. तर आपले स्वतःचा गणपतीच घेऊन हे गावकरी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि मुंबईत आम्ही या गणपतीचं विसर्जन करू असं ते म्हणतात. खरं तर मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा होईल किंवा मुंबईकरांना त्रास होईल अशा स्वरूपाची आमची भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आणि जी संख्या आपण बघतोय सकाळपासून ती पाहता मुंबईमध्ये इतक्या संख्येनं जर मराठे धडकले किंवा मराठा समाजाचे कार्यकर्ते धडकले तर वाहतूक व्यवस्थेवर नक्कीच ताण येणार आहे. आता बघायचं की सरकार या सगळ्या परिस्थितीला कशा पद्धतीने हाताळते, कारण गाड्या इतक्या प्रचंड संख्येने जात आहेत आणि एकेका गाडीमध्ये बघ, ही दृश्य बघ, एकेका गाडीमध्ये जवळपास 20-20 आंदोलक आहेत. असं असताना या मोठ्या संख्येने जर आंदोलक मुंबईकडे जात असतील तर मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर, मुंबईच्या समाज जीवनावर नक्कीच परिणाम होणार आहे. आणि त्यामुळे सरकारला या आंदोलनासाठी उद्याचा दिवस जो हातात आहे त्या उद्याच्या दिवसात सरकारला काहीतरी निश्चित असा एक प्लान करावा लागेल, एक योजना आखावी लागेल. या सगळ्या आंदोलकांना मुंबईत जर येऊ द्यायचं नसेल तर मुंबईच्या वेशीवर असा एखादा भाग त्यांना निश्चित करून द्यावा लागेल जिथे ही सगळी गर्दी, या सगळ्या गाड्या समाविष्ट होऊ शकतील किंवा तिथे त्या सामावल्या जाऊ शकतील. ही दृश्य आत्ताची तळेगाव दाभाडेमधली वाजलेले आहेत. जवळपास 2:30. मनोज जरांगे पाटील इथून अजून 50 ते 60 किलोमीटर मागे आहेत. ते इथे यायला जवळपास 7 वाजतील. प्रज्ञा, अगदी सगळ्यात महत्त्वाचं विनोद, केवळ 5 गाड्या या मुंबईमध्ये आणि आझाद मैदानच्या परिसरामध्ये आणण्यास परवानगी दिलेली आहे कोर्टानं आणि त्यात हा जथ्थाच्या जथ्था आपल्याला पाहायला मिळतोय. हजारो गाड्या आहेत. गाड्या सुद्धा अगदी लॅविश गाड्यांपासून ते सर्वसामान्य, जसा तुम्ही उल्लेख केलात की शेतकरी वापरत असलेल्या सगळ्या टेम्पोपासून छोट्या हत्तीपासूनच्या गाड्या आहेत. असं असताना आता या गाड्यांना कुठे थांबवलं जाईल? नवी मुंबईमध्ये खरंच त्यांची थांबण्याची काही व्यवस्था केली जाईल आणि मग उर्वरित लोकांना जाण्यास सांगितलं जाईल. काय नेमका अंदाज आहे? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की नवी मुंबईतल्या खारघरमध्ये एक मोठं गॅदरिंग होऊ शकेल अशा स्वरूपाचा एक भूखंड आहे की जिथे मोठमोठे सत्संग शिबिरं लागत असतात, अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात आणि तो जो भाग आहे तो साधारण गुरुद्वाराच्या मागचा भाग आहे. तिथे साधारण 2 ते 2.5 लाख लोक सामावून घेऊ शकतील इतका मोठा तो भूखंड आहे. आजूबाजूला जर बघितले तर मोकळी जागा आहे, होल्डिंग पॉइंट्स आहेत, त्यामुळे त्या भागात गाड्या लावण्याची सुद्धा सोय आहे. सरकारचं नियोजन असं असू शकेल कदाचित की त्या भागात या सगळ्या आंदोलकांना थांबवायचं आणि यातले 5,000 मोजकेच मराठा कार्यकर्ता हे मनोज जरांगे पाटलांसोबत पुढे मुंबईमध्ये आझाद मैदानात पाठवावे. परिस्थिती बघ, तिथे तळेगावचा जो चौक आहे मुख्य, त्या चौकामध्ये अगदी वाहतूक कोंडी झालेली आहे. आणि आपण काही आंदोलकांशी बोलूया. सरकारने फक्त 5,000 आंदोलक मुंबईमध्ये पाठवायचं ठरवलं, पण आता ही संख्या बघतोय आपण 2-3 तासांपासून आंदोलकांची संख्या जवळपास लाखावर पोहोचली. कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करणार? ॲक्च्युली आमचे मराठा बांधव मुंबईमधले जे काय आहेत त्यांनी सर्वांनी याची सोय केलेली आहे आणि जसं काही जरांगे सर पाटील म्हणतात किंवा सर्व काही न्याययुतीवरती आहेत तर आम्हाला योग्य न्याय सरकार देईल. आरक्षण आम्हाला फक्त यासाठी पाहिजे की माझं उदाहरण सांगतो, मी ज्यावेळेस 10वीला होतो मला 78% मार्क पडले होते
आणि माझा जो मित्र होता तो ओबीसी कास्टमधला असल्यामुळं त्याला 58% असल्यामुळे तो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला जॉईन झाला आणि माझं ॲडमिशन तिथं झालं नाही. मला प्रायव्हेट ह्याच्यामध्ये ॲडमिशन घ्यावं लागलं आणि त्यामध्ये मला भरपूर फीस पण भरावी लागली. फक्त आरक्षण आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे. तुम्ही आरक्षण आर्थिक कशावरती द्या किंवा कशावरती द्या, फक्त शिक्षणासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते आम्हाला म्हणून आता घेऊन देणार म्हणजे देणार. हे बोलतात ते पटतं का तुम्हाला? एकदम खरंय खरंय, त्यांचंच खरंय. नाही नाही, काही लागत नाही. आम्ही जीवावर उद्धार झालेलो आहे, जीवावर मरण प्रज्ञा हा उत्साह बघशील तू, हा उत्साह आहे ना, हाच मनोज जरांगे पाटलांना इंधन पुरवत असतो. मनोज जरांगे पाटलांचा त्यांची देहयष्टी पाहता त्यांचा जो इतका उत्साह आहे तो त्याच्याबद्दल आपल्याला नेहमी आश्चर्य वाटतं. तर त्याच्या मागची ही प्रेरणा आहे आणि हा उत्साह, ही तरुणाई. त्यांनी फक्त लाईव्ह दाखवलेला आहे. बाकीचे न्यूज चॅनल एबीपी माझा, आयबीएन लोकमत कोणी लाईव्ह दाखवलं. आपण बघतोय प्रज्ञा की लोकांना असं वाटतंय की हे आरक्षण मिळालं तर आपले जगण्यातले अनेक प्रश्न कमी होऊन जातील. आत्ता जे उदाहरण या तरुणाने दिलं त्याचं असं म्हणणं आहे की त्याला 10वीला असताना 78% मार्क होते, पण त्यापेक्षा कमी मार्क असलेल्या ओबीसी मधल्या एका विद्यार्थ्याला त्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळाला. हे प्रश्न अनेक वर्ष या मराठा समाजाला, विशेषतः ग्रामीण भागातल्या गरीब मराठा समाजाला भेडसावत आहेत आणि ते प्रश्न मनोज जरांगे पाटील मांडतायत. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना वाढत असलेला पाठिंबा हे त्याच्या मागचं कारण आहे. बघ ही दृश्य बघ, आतमध्ये डीजे सुरू आहे, गरीब कष्टकरी मराठा आहे, आपापल्या परीनं हा मराठा समाजाचा कार्यकर्ता मुंबईच्या दिशेने रवाना होतोय आणि आंदोलनात कितीही वेळ थांबायला लागलं तरी चालेल. ही जी व्यवस्था आहे बघ, आतमध्ये केळी आहेत, त्याच्यानंतर किराणा माल आहे, त्यानंतर एक सिलेंडर आहे, एक डीजे ठेवलेला आहे, काही गाद्या आहेत. जितक्या दिवस शक्य होईल तितक्या दिवस मुंबईत राहण्याची यांची तयारी आहे. ही गॅस शेगडी बघ, गाडी आहे मारुतीची आणि त्यामध्ये शक्य त्या पद्धतीने जेवढी शक्य तजवीज आपल्याला करता येईल तेवढी तजवीज करत हे मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. हातात लेझिम आहेत, झांजा आहेत, डीजे वाजत आहेत. या सगळ्या चित्राकडे बघून असं वाटतंय की पुढच्या 2 दिवसात मुंबईमध्ये सरकारवरचा ताण वाढणार आहे. त्यामुळे सरकारला या दृश्यांकडे बघून काहीतरी एक निश्चित ॲक्शन प्लॅन आखावा लागेल, जेणेकरून या मराठा आंदोलकांना सामावून घेणं सोपं होईल. नवी मुंबईमध्ये तशी जागा द्यावी लागेल. आपल्याला माहिती आहे की यापूर्वीच्या मराठा आंदोलनामध्ये APMC मार्केटमधली जागा, जी विस्तीर्ण जागा आहे आणि जिथं शेड आहे अशा ठिकाणी त्यांची व्यवस्था केली होती. कारण आता पावसाचे दिवस आहे, उघड्या मैदानात या लोकांना ठेवणं हे तितकंसं योग्य ठरणार नाही. त्याच्यावरनं कदाचित रोष वाढू शकतो. त्यामुळे कदाचित APMC किंवा आसपासची एखादी अशी जागा जिथे मोठ्या प्रमाणावर शेड्स किंवा छप्पर असेल अशा पद्धतीचे काही हॉल्स असणं गरजेचं आहे आणि ती जागा शोधून लवकरात लवकर सरकारला यांची तजवीज करावी लागेल. अन्यथा हा जर सगळा एक जनसागर आहे तो जर मुंबईमध्ये शिरायचं ठरवलं त्यांनी, म्हणजे अर्थात मनोज जरांगे पाटील म्हणतात की आम्ही कोणत्याही कायद्याच्या बाबी तोडणार नाही, कायदेशीर पद्धतीने हे आंदोलन करू. मात्र शेवटी आंदोलकांचा उत्साह असतो आणि अशा वेळेला प्रत्येक आंदोलकाला थांबवणं किंवा नियंत्रित करणं हे शक्य होईलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे सरकारला एक नक्कीच ॲक्शन प्लॅन तयार करावा लागेल. अगदी. आणि ज्या वेळेला विनोद आपल्याला माहिती आहे की इतक्या मोठ्या संख्येनं लोक जमा होतात, वारंवार एकीकडे जरांगे या सगळ्यांना आवाहन एकच करतायत की आपण नियम पाळूयात, कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं आपण आंदोलन करूयात. त्यासाठी 5-5 हजार जण जाऊयात आणि उर्वरित 5,000 जण नंतर तिथे जमा होतील, अशा स्वरूपात हे आंदोलन करूयात. पण आत्ता सध्या इथे उपस्थित असणारे लोक जर पाहिले, त्यांचा उत्साह जर पाहिला तर हे थोडंसं कठीण दिसतंय. कसं शक्य होणार आहे हे, आणि त्यासाठी जो दबाव असणार आहे शासनावरचा तो सांभाळणं आणि तो दबाव झुगारून न लावता या लोकांची समजूत घालणं किती कठीण वाटतंय, किती आव्हानात्मक आहे. प्रज्ञा, एखाद्या आंदोलनाचं यश कशात असतं तर आंदोलनाचं यश हे नेतृत्वामध्ये असतं. नेतृत्व जितकं खमकं असेल आणि नेतृत्वाला कळलं पाहिजे की आपलं आंदोलन कुठे आवर्त घ्यावं, हे जर नेतृत्वाला नीट कळलं तर त्या आंदोलनाची यशस्वी सांगता होते, असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. त्या उदाहरणादाखल जर आपण बघितलं तर गिरणी कामगारांचा लढा 82च्या सुमारास जो गिरणी कामगारांचा लढा झाला होता आणि त्या वेळच्या नेतृत्वाने आवश्यक ती
आपण लवचिकता म्हणून ती दाखवली नसल्यामुळे या आंदोलनाची परिणिती अखेर गिरण्या बंद होण्यात झाली आणि मोठ्या प्रमाणावर कामगार वर्गाचं नुकसान झालं. हे उदाहरण जर पाहिलं तर नेतृत्वाला कळलं पाहिजे की आपल्याला कुठे थांबायचं आहे. आता हा सगळा जो जनसागर म्हणू शकतो आपण, कारण सकाळपासून तशीच परिस्थिती आहे. या सगळ्या तरुणांच्या उत्साहाला काही नियंत्रणात आणण्यासाठी मनोज जरांगे पाटलांना, अर्थात मनोज जरांगे पाटील यांचं नियंत्रण आत्तापर्यंत आपण बघितलं की या तरुणाईवर किंवा या मराठा समाजाच्या आंदोलकांवर त्यांचं पूर्ण नियंत्रण आहे. त्यांनी म्हणजे मनोज जरांगे बोले आणि मराठा आंदोलक आले अशा स्वरूपाची ही परिस्थिती आपण बघितलेली आहे. त्यामुळे विशेष तोशिष पडणार नाही. पण जर मनोज जरांगे पाटील यांनी एखादी भूमिका घेतली आणि सरकारसमोर नांगी टाकायला किंवा सरकारसमोर थोडीशी लवचिकता दाखवायला नकार दिला तर मात्र परिस्थिती थोडीशी हाताबाहेर जाऊ शकते. आणि ही परिस्थिती लक्षात घेत आत्ताच सरकारला पावलं उचलावी लागतील. कारण कालपर्यंत ज्या वेळेला आपण टीव्हीवरनं, मी स्वतः हे आंदोलन बघत होतो त्यावेळेला त्याची तितकी मला त्याचं विराट रूप दिसत नव्हतं. पण आज जेव्हा मी स्वतः रस्त्यावर उतरलो तेव्हा मला आंदोलनाची तीव्रता कळते किंवा आंदोलनाची व्याप्ती कळते. गेल्या 3-3.5 तासांपासून जर अशा पद्धतीनं ही वाहनं सातत्यानं मुंबईच्या दिशेनं जात असतील आणि एकेका वाहनामध्ये तू स्वतः बघ आणि प्रेक्षकांना पण आपण दाखवू, हे पुढे 3 जण बसलेले आहेत, मागे 7 जण आहेत. जर एका गाडीत 15-15, 17-17 लोक असतील आणि आता गाड्या गेल्या 3-3.5 तासापासून अशा पद्धतीनं जात असतील तर तुला लोकांची संख्या किती असेल याची कल्पना येऊ शकते. आणि इतकी जर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक तिथं मुंबईत जाणार असतील तर सरकारनं निश्चितच एक ॲक्शन प्लॅन तयार करावा लागेल. आणि वारंवार आपण ते सांगतोय की आंदोलनाचा रेटा जरा दुसऱ्या दिवशी वाढताना दिसतोय.